ताई आमचं वय झालंय, आता मी 35 वर्षाची आहे, 40 वर्षाची आहे, मी 45 वर्षाची आहे, तर आता माझ्याशानं होईल का? मला सगळे घरचे म्हणतात की हे काय वय आहे तुझं अभ्यास करायचा, आता मुलं सांभाळणार की घर सांभाळणार? आम्हाला कळत नाही आहे की आता अभ्यास कसा करायचा. पुस्तकाकडे बघतोय, मन तळमळतंय, पण अभ्यासात इच्छा होत नाही आहे. असे भरपूर कमेंट येत आहेत. आणि मला सांगा, शिकायचं वय असते का? आपण कुठूनही शिकायची सुरुवात करू शकतो. फक्त परीक्षेत उत्तीर्ण होणं म्हणजे शिकणं आहे का? कारण माझ्या मते तरी या प्रश्नाचं उत्तर नाही असेल. तुमच्या मते काय, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण शिकायचं कुठलंही वय नसते. आपण वयाच्या 99 वर्षापर्यंत शिकू शकतो आणि शिकत पण आहेत भरपूर जण. आता माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या TGT आणि PGT मध्ये लागलेल्या आहेत. आणि असा रूल पण आहे ना, आता सरकारने जे 45 किंवा 40 TGT PGT साठी वय ठेवलेलं आहे. का बरं ठेवलं असेल? कारण त्यांना माहीत आहे की जरी मुलांना काही कारणास्तव अगोदर शिकता आलं नाही किंवा त्यांची इच्छा असून ते उत्तीर्ण होऊ शकले नाही, म्हणूनच त्यांनी 40च्या वरपर्यंत पण क्वालिफाईड TGT PGT साठी केलं असेल ना. म्हणजे त्यांना पण कळतंय. मग आपल्याला का कळत नाहीये? आपण का म्हणतोय स्वतःला की माझं वय झालं तर मी करू शकणार नाही? माझं हे म्हणणं आहे की स्वतःला वयाने बांधून ठेवू नका. स्वतःच्या विचारांना मोकळं सोडा, त्यांना स्वतंत्र सोडा. फक्त माझं वय झालं म्हणून मी काही करू शकत नाही असं म्हणून स्वतःला असं गुंतवून ठेवू नका. कारण वय कधीच होत नसतं आणि कधीच होणार पण. जसा हिरा कुठेही असू दे, तो चिखलात असू दे, खाणीत असू दे, तो कुठेही पडलेला असू दे, तो त्याची चमक सोडत नाही. तसं आपलं वय झालं म्हणून आपण आपली चमक सोडायची का? का बरं? कारण इथे आपला जो मेंदू आहे तो कमजोर होतो का? तसं काहीही नसतं. प्रकृतीने सगळ्याला सारखाच मेंदू दिलेला आहे. तो 20 वर्षाचा असू दे, तो 30 वर्षाचा असू दे, उलट आपण मॅच्युअर्ड होत असतो. अगोदर आपल्यात अल्लडपणा असतं, आता आपल्याला कॅपॅसिटी आली आहे, कॅपेबिलिटी आली आहे. काय चांगलं आहे, काय वाईट, कुठे काय करायचं, तर मग त्याचा उपयोग चांगल्यासाठी करायचा ना. स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जोपासायचे, स्वतःला आवड निवड जोपासायच्या, स्वतःच्या हॉबीज डेव्हलप करायच्या, स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखायच्या. आणि असं म्हणून स्वतःला घाबरवायचं का की माझं वय नाही आहे तर मी करू शकेल का? नसेल तुमचं अभ्यासात इंटरेस्ट तर स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जोपासा, स्वतःची स्ट्रेंथ ओळखा, पण करा. स्वतःला सिद्ध करा, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा, जेणेकरून स्वतःला पुढे चालून खंत राहणार नाही की मी काहीच करू शकले नाही, मी आले, कामं केले, जगले आणि तशीच निघून गेले. असं होतं. पण असं स्वतःला वाटलं पाहिजे ना की नाही, मी काहीतरी करते, मला काहीतरी आहे. नाही आपल्याला काही करायचं तर आपल्या मुलांना वळण लावण्यासाठी मी काय करू शकेल? मी त्यांना एक चांगला जबाबदार व्यक्ती कसा बनवू शकेल? पटतंय का तुम्हाला? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मला कमेंट दिसल्या तेव्हा माझंही मन थोडं जरा घाबरलं की मी एवढी मोटिवेट करते तरी मला अशा कमेंट येतात की ताई आमचं वय झालं तर आता आम्ही करायचा प्रयत्न की नाही करायचा? तर नक्की प्रयत्न करायचा, कारण कधीच शिकायचं वय नसते. तर मैत्रिणींनो, आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल म्हणून कधीच घाबरायचं नाही, स्वतःला हिंमत हरवून खचायचं नाही, रडत बसायचं नाही, स्वतःला दोष द्यायचा नाही, समोर चालत राहायचं, प्रगती करत राहायची. कारण असं कधीच नसते का आपले जे आपण काम करतो किंवा कुठेही जे कार्य करत असतो त्याची कुठेच नोंद होत नसते. प्रत्येक गोष्टीची नोंद होत असते, ती आपल्याला दिसत नसते. आपल्याला वाटते मी घरात कामं करते, मला कोणी काही म्हणत नसते. पण जेव्हा एखाद्या दिवशी आपण घरात काम करणार नाही किंवा सगळ्याची जबाबदारी घेणार नाही ना, तेव्हा आपलं अस्तित्व त्यांना जाणवतं. म्हणून आपल्याही कार्याची, आपल्याही अभ्यासाची, आपल्याही दररोजच्या उल्लेखनीय कामगिरीची आपण स्वतःच त्याला प्रोत्साहित करायचं, स्वतःला वेल्डन म्हणायचं आणि समोर चालायचं. चला तर सुरुवात करा, घाबरू नका, वय झालं म्हणून थांबू नका, कारण शिकायला कधीच वय नसते.